तर चला, आज आहे संडे आणि आज बनवूयात मस्त असं संडे स्पेशल मटन रस्सा. आणि आज निमित्त पाहुण्यासुद्धा आले होते, तर म्हटलं चला आज झणझणीत असा मटन रस्सा झालाच पाहिजे. आणि आज तुमच्याकडे संडे स्पेशल काय मेनू होता कमेंटमध्ये आज नक्की सांगा. तर चला रेसिपीला पटापट सुरुवात करू. इकडे मी आणलेला आहे अर्धा किलो मटण. तर आपण जेव्हा कधी मटण घेतो ना तेव्हा मिक्स मटण घ्यायचं, कारण ह्याच्याने ना चव छान येते. तर चला, हे जे मटण आहे ते आपल्याला आता धुवून घ्यायचं आहे. तर मी इथे 1-2 पाण्याने हे मटण मस्तपैकी धुवून घेणार आहे आणि पटापट एका बाजूला आपल्याला भाजी घालायची तयारी करायची आहे. तर इकडे मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे आणि आज मी ना कुकरलाच भाजी घालणार आहे. तर कुकरमध्ये मी घातलेला आहे 2 पळी तेल, त्याच्यानंतर दालचिनी, तेजपत्ता, लसूण आणि कांदा टाकून आपल्याला हे मस्त परतून घ्यायचं आहे लाल होईपर्यंत. तर इकडे आपला कांदा आणि लसूण जो आहे तो मस्त असा लाल होत चाललेला आहे इकडे बघा या पद्धतीने. आणि यानंतरच आपल्याला याच्यामध्ये आपले जे मसाले असतात घरगुती ते ॲड करायचे आहे. तर इकडे मी यामध्ये हळद, गरम मसाला, लाल तिखट, काश्मीरी मिरची आणि मीठ एकत्र घातलेलं आहे आणि हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर इकडे माझ्याकडे हिरवं वाटण मी केलेलं होतं आणि या वाटणामध्ये मी खोबरं आणि कांदा जो होता तो परतून घेतलेला होता तेलावर छानपैकी लाल होईपर्यंत. त्याच्यानंतर जिरं, आळ्याचा तुकडा आणि कोथिंबीर घालून वाटण घेतलेलं आहे. तर तेच वाटण मी यामध्ये घातलेलं आहे. तर या पद्धतीने मस्त असा मसाला शिजवून द्यायचा आणि जे आपण मटण धुतलेलं होतं ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि घातल्यानंतर पुन्हा एकदा मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून वाटण पूर्ण असं भाजीला लागलं पाहिजे. तर या पद्धतीने मी छान मिक्स केलेलं आहे. आणि हे व्यवस्थित मिक्स करून झालं की आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि वर पाणी ठेवणार आहोत. याच्याने काय होईल, मटणला मस्त असं पाणी सुटेल. आणि 4-5 मिनिटानंतर इकडे आपण उघडून बघूया, मटणला मस्त असं पाणी सुटलेलं आहे या पद्धतीनं. आणि पुन्हा एकदा आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे. काय होतं, आपण वाटण टाकलेलं आहे ते बुडाला लागायला नको म्हणून एकदा छान मिक्स करून घ्यायचं. आणि जे प्लेटमध्ये आपण पाणी गरम केलं होतं तेच पाणी मी याच्यामध्ये घालणार आहे. आणि मी दुसरंसुद्धा पाणी थोडं गरम करून घेतलं होतं, तर तेच पाणी मी आता वापरलेलं आहे. आणि मिक्स करून आपल्याला कुकरला 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आता भाजी ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे आपल्या कुकरला शिट्ट्या कमी जास्त होऊ शकतात. तर इकडे मी 4 ते 5 शिट्ट्या काढून गॅस बंद करून ठेवलेला आणि थंड झाल्यानंतर आता मी तुम्हाला दाखवते. तर चला, इकडे मटण रस्सा झालेला आहे आपला तयार. आणि तुम्हीसुद्धा जर चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर फेसबुक पेजवर बघत असाल तर प्लीज आपल्या पेजला फॉलो जरूर करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.